नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मी रानामध्ये जाणार आहे काटला भाजी बघायला. तर बघूया आपल्याला काटला भाजी वगैरे काय मिळते काय ती. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की काटला भाजी कशा प्रकारची असते, त्याची भाजी कशा प्रकारे केली जाते. तर चला पाहूया काटला भाजी. आपण बघू शकता की हे आहे काटला. बघा कसं हिरवं हिरवं गार आहे. हे काटला कसं वाटतं की आपलं जे कारलं वगैरे आहे त्या कारल्यासारखं वाटतं. म्हणजे बघा कारल्याला जसे काटे असतात त्याच पद्धतीने ह्या काटल्याला काटे आहेत. म्हणजे ह्याला विविध अशी नावं असतात. म्हणजे प्रत्येक भागात आता आम्ही ग्रामीण भागामध्ये ह्याला काटला बोलतो, पण बाकी विविध भागात ह्याला विविध अशी नावं असतात. आपण बघू शकता. बघा ह्याची वेल कशी आहे, कशा पद्धतीची ह्याची पानं आहेत. हे बघा आता आपल्याला 2 काटला दिसलेत. अजून कुठे आहेत का बघा. हा बघा अजून एक तिसरा पण काटला इथे आहे. म्हणजे कसं असतं की ह्या काटल्याच्या वेलीमध्ये सर्वच काटल्यांवरती काटला येत नाही. कारण कसं असतं, काही नर असतात, काही मादी असतात. तर त्या मादी वेली असतात त्याच्यावरती ह्या काटल्या येतात. पण ह्या जंगलामध्ये वगैरे ह्या काटल्या मिळतात. कसं असतं, सध्या कोकणामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या आपल्याला बघायला मिळतात. ह्या काटलाची भाजी किंवा भारंगीची भाजी, कोरडूची भाजी, तर विविध प्रकारच्या आपल्याला रानभाज्या बघायला मिळतात. ही काटला भाजी पण कशी आहे की आपल्या शरीरासाठी चांगली आहे. आपण बघू शकता की बघा ही काटला भाजीची फुलं आहेत. तर ही आता ह्या फुलांवरून छोट्या छोट्या आपल्याला काटला दिसणार आहे. बघा इथं पण आपल्याला एक काटला दिसलेला आहे. कारण कसं असतं, सर्वच वेलीवरती काही काटला येत नाही. मोठमोठ्या जंगलामध्ये आपल्याला हे असे काटला बघायला मिळतात. हा बघा हा एक आपल्याला मोठा काटला दिसलेला आहे. हा आता जून झाला आहे, पण कसं असतं ह्या जून झाल्यामुळे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बिया बघायला मिळतात. कसं असतं, हे जर कोवलं जर काटला असेल तर ते खाण्याची मजा पण काही वेगळीच असते. म्हणजे कसं हे आता एकदम कडक झाले. म्हणजे हे बघा ह्याचे काठे पण कसे आहेत बघा, एकदम कडक आहेत. म्हणजे जसं फणसाला कसे काटे असतात त्या पद्धतीने ह्याला काटे वाटतात. पण कसं ही भाजी खाण्यासाठी पण एकदम चांगली असते. फक्त आपण काय करायचं आहे की आतल्या ज्या बिया वगैरे आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या काटला खायच्या. आपण काय करतो की आपण बघतो की रस्त्याच्या आजूबाजूला बहुतेकशी लोक असे हा काटला किंवा ज्या काही रानभाज्या वगैरे असतात त्या विकायला येतात. पण त्यांना पण भरपूर कष्ट घ्यावे लागतात. कारण कसं हे काटला सर्वच ठिकाणी मिळत नाही. मोठमोठ्या जंगलामध्ये वगैरे असतात त्या काटला. तिकडून ती लोक हे सर्व शोधून वगैरे आणतात व विकायला हे करतात. तर तुम्हाला अशी लोक वगैरे कधी दिसली तर तुम्ही त्यांच्याकडून नक्कीच काटला घ्या. कारण कसं हे सर्व त्यांची मेहनत असते आणि मेहनतीचे त्यांना हे फळ मिळालं पाहिजे. आपण बघू शकता. हे बघा हे काटला पण कसे म्हणजे हे आता छोटे थोडे दिवसांनी मोठे होणार. तर मग ही आता आपण एक घेणार बघूया कशी काय ह्याची टेस्ट वगैरे आहे ती. कारण कसं ह्या वेलींना कसं ह्या वेली अशा कुठं पण वाढतात. म्हणजे कधी कधी काय होतं की आमच्याकडे असा समज आहे की जास्त कातळ भाग वगैरे आहे, तर ह्या कातळ भागामध्ये ह्या काटला मोठ्या प्रमाणात असतात. पण असं काही नाही की मोठ्या मोठ्या जंगलामध्ये पण असतात. तर आपल्याला ह्या आता 10-12 भेटलेल्या आहेत. हे बघा छोट्या मोठ्या आपल्याला ह्या काटल्या भेटलेल्या आहेत. तर ह्या काटल्यांची आपण आता भाजी करणार आहोत. तर आपण ह्या प्रथम काय करायच्या आहेत, प्रथम आपण ह्या धुवून घ्यायच्या आहेत. म्हणजे कसं होणार की ह्याच्यावरती जी काही घाण वगैरे असतात ती निघून जाणार. ते निघून गेल्यानंतर आपण ह्या काटला कापायचे आहेत. तर आपण हा आता एक काटला घेतला आहे कापायला. तर हा थोडाफार आपल्याला कडक लागतो आहे. कारण काय झालं आहे की हा काटला जून झाला आहे. तर ह्याच्यामध्ये आता बघू शकता की ह्याच्यामध्ये बिया असणार. त्या बिया आपण काढून घ्यायच्या. कारण कसं ह्याच्या ज्या बिया असतात म्हणजे कारल्याच्या बिया कशा कडू असतात त्याप्रमाणे ह्या काटल्याच्या बिया असतात त्या पण कडू असतात. तर आपण ह्या बिया घ्यायच्या नाही, फक्त जो वरचा सालीचा भाग आहे तो आपण घ्यायचा. ह्या बिया आपण आता ह्या सुरीच्या साह्याने आता बिया काढत आहोत. आपण ह्या थोड्याफार म्हणजे काटल्यांच्या बिया काढलेल्या आहेत. तर ह्या बारीक करून घ्यायच्या. म्हणजे एकदम बारीक बारीक करायचे. म्हणजे ह्या काटला आपल्या चांगल्या प्रमाणे शिजणार. तर थोडं आपण ह्या काटला बारीक करून घेत आहोत. त्या काटल्याची आपण चांगलीशी छानशी अशी भाजी करणार आहोत. म्हणजे ती भाजी पण आपल्याला खायला चांगली लागेल. म्हणजे नाचण्याची भाकरी किंवा तांदळाची भाकरी त्याबरोबर ही काटल्याची भाजी वगैरे ती खाण्याची मजा काही वेगळीच असते.
म्हणजे ही मजा तुम्हाला फक्त कोकणातच बघायला मिळेल. कारण कसं कोकणामध्ये ही काटला भाजी एकदम आपल्याला विपुल प्रमाणात बघायला मिळेल. पण शहराच्या ठिकाणी कसं ही काटला भाजी तुम्हाला विकत वगैरे घ्यायला लागते. पण गावच्या ठिकाणी ही भाजी एकदम सहजरित्या म्हणजे रानामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला सहजरित्या ही काटला भाजी वगैरे बघायला मिळेल. तर आपण आता ह्या काटला भाजीचे छोटे छोटे भाग केलेले आहेत. त्यानंतर आता ही आपली भाजी आपण चालू करणार आहोत. तर आपण बघू शकता की आपण ताटामध्ये काटला भाजीचे छोटे छोटे भाग केले. त्यानंतर आपण कांदा घेतला आहे, थोडीफार आपण कोथिंबीर घेतली, लसूण घेतले, थोडं आपण ओलं नारळाचं कीस घेतलं आहे, थोडं मीठ घेतलं आहे, थोडे आपण मिरची घेतली. त्यानंतर आपलं जे मसाला वगैरे असतं ते मसाला वगैरे आपण घेतला म्हणजे थोडा आपण गरम मसाला घेतला आहे, थोडे आपण हळद घेतली, थोडा आपण तिखट मसाला घेतला आहे. म्हणजे हे सर्व आपलं जे प्रकार आहे ते आपण थोडं थोडं घेतलेलं आहे. तर कसं असतं की आपण ही भाजी सुक्या पद्धतीने पण करू शकतो किंवा ओल्या पद्धतीने पण करू शकतो. आता हे आपलं सर्व मिश्रण वगैरे आहे ते मिश्रण आपण ह्याच्यामध्ये ह्या कढईमध्ये टाकलेलं आहे. थोडं आपण तेल वगैरे पहिलं टाकलं आहे. तेलाच्या नंतर आपण ही सुकीच भाजी करणार आहोत. म्हणजे कशी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर आपण करणार नाहोत. अशीच आपण ही सुकी भाजी करणार. हे बघा आता आपली चांगली चविष्ट अशी काटला भाजी तयार झालेली आहे. बघा ही खायला पण एकदम मस्त लागते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.